नमस्कार. लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या विषयाबद्दल आपल्या सगळ्यांना अट्रॅक्शन आहे. आपल्या प्रत्येकाला वाटतं की या युनिव्हर्सनी माझ्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात. त्या प्रत्येकाला वाटतं. आपण तसा विचार देखील करतो. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी एका गोष्टीची गरज असते, ते म्हणजे आपलं मन एकाग्र करण्याची. आकर्षणाचा सिद्धांत काम कधी करतो? जेव्हा आपलं मन एकाग्र आहे, जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन आहे, जेव्हा आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक आहोत, आपण शांत आहोत, त्यावेळेला काम करतं असं पाहण्यात आलेलं आहे. आपण जो गेला व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मेडिटेशन करणं गरजेचं आहे. अनेकांनी सांगितलं की तुम्ही याविषयी व्हिडिओ बनवा. बघा, मेडिटेशनचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत. तुम्हाला अनेक आपल्या यूट्यूबवरती हे सगळे पाहायला मिळतीलच. अनेकांनी बनवलेले आहेत. जे लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखे प्रयोग करण्या अगोदर मी म्हणेल की तुम्ही मेडिटेशन करा, स्वतःला एकाग्र करा, स्वतःच्या मनाला एकाग्र करा, एकचित्त करा. मग तुम्हाला जाणवेल की आपण जो काही विचार करतो आहे तो यशस्वी झालेला आहे. मेडिटेशन केल्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय फरक पडणार आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच. पण त्याच्या अगोदर फक्त 5 मिनिटं तुम्हाला काढायची आहेत दररोज, सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा तिन्ही वेळेला. आणि फक्त एवढंच करायचं आहे. डोळे बंद करायचे, तुमचे हात जे ते असे मांडीवर घ्या, एक चेहरा हलकं स्माईल आणा आणि आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते आपल्या आज्ञाचक्रावरती केंद्रित करा. तुमचं जे कोणतं नामस्मरण असेल ते करा किंवा ओमकारचा जप करायचा आहे. आता तुम्ही जे लॉ ऑफ अट्रॅक्शन पाहिलेलं आहे, हे व्हावं असं तुम्हाला वाटतं, ती गोष्ट तुम्ही आपल्या नजरेसमोर पहा. ती पूर्ण झालेली आहे. तुम्ही गाडीसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन करत असाल तर तुम्ही पहा, तुमची गाडी चावीने उघडत आहात. दरवाजा ओपन केलेला आहे. तुम्ही बसलेले आहात. आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसल्याचा एक वेगळा आनंद तुम्हाला आहे, एक फिलिंग आहे. आणि ती गोष्ट माझ्याकडे आहे, ती गोष्ट माझ्याकडे आहे, ती गोष्ट माझ्याकडे आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. हेच नोकरीच्या बाबतीमध्ये, हेच तुम्हाला करायचं आहे. जे काही तुमच्या इच्छा आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही आत्ता प्रयोग करून बघा. तुम्हाला एक वेगळं फील येईल. ज्या वेळेला आपल्या पेशी ह्या गोष्टी एक्सेप्ट करतील, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पेशींच्या माध्यमातून आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होतील, आपल्या पेशींमध्ये स्टोअर होतील. आणि त्यानंतर आपल्याला जाणवेल की माझं ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला आता सुरुवात झालेली आहे. फक्त लिहून त्या गोष्टी होणार आहेत का? तर होणार आहेत. पण त्याआधी आपलं मन स्थिर असणं गरजेचं आहे. काय लिहायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कसं लिहायचं. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ॲफर्मेशन ज्याला म्हणतो ते काय असल्या पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण हा व्हिडिओ जो आहे हा 2दा-3दा परत पहा. आज आपण जे ध्यान केलं, जे मेडिटेशन केलं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवेल की मन एकाग्र झालेलं आहे, एकचित्त झालेलं आहे. आणि एकाग्र मनाने आपण ज्या गोष्टी स्वीकारतो किंवा ज्या गोष्टी पाहतो ते लवकरात लवकर 100% पूर्ण होतात. याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार आहे. या डिसेंबर महिन्यामध्ये आपण शिवसूर्योदय शास्त्र या विषयाचं 4 दिवसाचं वर्कशॉप आहे झूम लाईव्हवरती. आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु या विषयावरती 4 दिवसाचं एक सेशन आहे. आपण 2016ला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं होतं. त्याच्यामध्ये आपण एका महिन्यात 106 व्याख्यानं केली श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु या विषयावरती. कृष्णाची जे तत्व आहे ते आजही आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडू शकतात याविषयीचं ते अतिशय सुंदर एक सेशन आहे. तुम्ही इंटरेस्ट असाल त्या क्रमांकावरती तुम्ही CR1 असे लिहून पाठवा. तुम्हाला याविषयीची डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन लवकरात लवकर पूर्ण हो यासाठी मी युनिव्हर्सकडे प्रार्थना करेल. त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित व्लॉग मराठी. या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावरही आपण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपलोड करत असतो. धन्यवाद.